विश्वाच्या निर्मितीपासून ते अंतापर्यंत चालणारी ही भारतीय संस्कृती आणि या भारतीय संस्कृतीमध्ये या संस्कृतीचे पाईक या राष्ट्राचे पुत्र या राष्ट्राच्या कन्या म्हणून आपला जन्म या भारतवर्षामध्ये झाला। संतजन सांगून गेले, भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तव परम भाग्याची संपत्ती। आमची परमभाग्याची संपत्ती काय असेल तर आम्ही या भारतवर्षामध्ये जन्माला आलो, ही आमची परमभाग्याची संपत्ती आहे। आणि त्यातल्या त्यात आम्हाला जन्म मिळाला तो या महाराष्ट्रात, हा संत ज्ञानेश्वर माऊलींचा महाराष्ट्र, जगद्गुरु तुकोबारायांचा महाराष्ट्र। संत ज्ञानेश्वर माऊलींनी याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये भगवद्गीतेवरती समीक्षा करणारा ग्रंथ लिहिला, ज्ञानेश्वरी। आणि वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या भावंडांकडे एक इच्छा व्यक्त करून दाखवली। ती इच्छा म्हणजे संजीवन समाधी घेण्याची इच्छा, समाधीस्थ होण्याची इच्छा। पण माऊलींच्या तिन्ही भावंडांनी माऊलींना विरोध केला, म्हणाले जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत माऊली तुमची गरज या विश्वाला आहे। माऊलीच्या तिन्ही भावंडांनी आपले 2 बोट वर केले आणि सांगितलं जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत तुमची गरज आहे। पण भौतिक अर्थानं 2 अधिक 2 अधिक 2 बरोबर 6, 16 अधिक 6 बरोबर 22। 22व्या वर्षी संत ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली। पण त्यापूर्वी आपलं ईश्वरी कार्य पूर्ण झाल्यानंतर परमेश्वराकडे एक दान मागितलं, पसाय दान मागितलं। हे दान मागत असताना माऊली स्वतः पुरतं मागत नाहीत, स्वतःच्या भावंडांसाठी मागत नाहीत, स्वतःच्या तालुक्यापुरतं, जिल्ह्यापुरतं, राज्यापुरतं, देशापुरतंही मागत नाही, तर अवघ्या विश्वाचं कल्याण, अवघ्या चराचराचं कल्याण ईश्वराकडे मागतात। इतका पवित्र, इतका मोठा, इतका पावन विचार करणारी भूमी आहे। आणि याच भूमीमध्ये माणसानं जगावं कसं, वागावं कसं हे सांगणारं मानवी तत्वज्ञान, मानवी जीवनाचं तत्वज्ञान आपल्या अभंगामध्ये बांधून जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानाचे दरवाजे तुमच्या आमच्यासाठी उघडे केले। आणि जगाच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या याच भारतीय संस्कृतीवरती जेव्हा परकीयांचा घाला आला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि या मातीतले रांगडे मावळे हातात तलवार घेऊन पुढाले आणि मातीसाठी कसं उभं राहायचं, मातीसाठी कसं लढायचं, मातीसाठी कसं मारायचं आणि प्रसंगी कसं मरायचं याचं उदाहरण अवघ्या जगाला दाखवून दिलं। असा आमचा महाराष्ट्र। आणि याच मातीतून महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी समतेचा विचार दिला। या बीड शहरामध्ये ही इशारा सभा संपन्न होत असताना सर्व महामानवांना वंदन करूया, महाराष्ट्र भूमीला वंदन करूया। 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वर महाराजांनी जो समतेचा विचार दिला त्या महात्मा बसवेश्वर महाराजांना वंदन करूया। महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना वंदन करून सादर करीत आहोत महाराष्ट्र भूमीचं गुणगान, अर्थात महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा। महा
जीवना भद्रा गोदावरी एकपणाचे धरती पाणी मातीच्या घागरी हिमथडीच्या हिमथडीच्या यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा छातीवरी कोरली अभिमानाची लेणी गुणादी मनगते खेळती खेळ जीवदेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधनाच्या धामाने भिजला देश गौरवासाठी झिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही तख्तराती तो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीतीन आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा आसमानीच्या सुलतानीला समाव देती विभा सिंहातीचा सिंह गर्जतो क्षत्रिय कुळावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत ज्ञान गोविंद रणधुरंधर सर्जा छत्रपती संभाजी महाराज की सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू तरी तरी तुम नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र सगळ्यांनीच एकदा जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाही. खूप खूप धन्यवाद. हॅलो 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 आवाज हॅलो हॅलो. लाखो मराठा बांधव सभेच्या ठिकाणी दाखल होत आहेत. शाहिरांनी जोरदार महाराष्ट्र गीत सादर केलंय. जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. स्वयंसेवकांना सूचना आहे, महिला भगिनींकडे टोप्या उपलब्ध करून द्यायच्या आहेत. लहान मुलांसाठी टोप्या उपलब्ध करून द्यायच्या आहेत. बघा, रस्त्यावर जे हायवेवर थांबलेले बांधव आहेत त्यांना हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे, आपण सभास्थळावरती यावं. सभास्थळ भरल्यानंतर लोक हायवेच्या बाजूला जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी बसतील. कृपया कुणीही रस्त्यावर थांबू नका. जिथपर्यंत आवाज पोहोचतोय तिथल्या प्रत्येकाला विनंती आहे, बाजूला जे झाडाखाली बसलेले आहेत, जे जे या सभेला आलेले आहेत आणि
आणि जे जे मराठा आहेत ते सभेच्या ठिकाणी येऊन बसतील. कृपया बाहेरचे लोक आतमध्ये येऊन बसावेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांना आपण विनंती करूया आतमध्ये येऊन बसा म्हणून. मराठ्यांची एकजूट दाखवायची आहे. आजची सभा ही वेगळी सभा आहे, निर्णायक सभा आहे. आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे उद्या 24 तारीख आहे. सरकारने आपल्याला दिलेली मुदत संपत आहे. बाहेर उभा राहिलेल्या जे जे मराठा बांधव आहेत त्यांना छत्रपती शिवरायांची शपथ आहे. आपण सर्वांनी मैदानात येऊन बसावं. लढण्यासाठी मैदानात यावं लागतं. बाजूला कोपऱ्यात बसून लढता येत नाही. हात जोडून कळकळीची नम्र विनंती आपल्याला, मध्ये येऊन बसा. माध्यमांचे जे प्रतिनिधी आहेत, पत्रकार बांधव, ते मध्ये त्यांना पत्रकारांना मध्ये सोडवा. पण पत्रकारांच्या सोबत जे इतर लोक आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतायत त्यांना अजिबात स्वयंसेवकांनी सोडू नका. जर ते माननीय पत्रकार नसतील, जे पत्रकारांच्या शिवाय दुसरे लोक येत आहेत, तो पत्रकारांसाठीचा रस्ता आहे. तिथून फक्त पत्रकार बांधवच मध्ये येतील याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. आपल्या सभेची नोंद घेण्यासाठी आपल्या राज्यातले पत्रकार तर आहेत, देशातले आणि जगातले पत्रकार आलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजून माध्यमांच्या प्रतिनिधींचं देखील आपण स्वागत करूया. आणि ज्यांच्यापर्यंत आवाज पोहोचतोय, झाडाखाली बसलेले लोक, एक दिवस अर्धा पाऊण तास ऊन लागलं म्हणून काही होणार नाही आपल्याला. आपण तातडीने स्टेजच्या उजव्या बाजूला पुरुष मंडळींची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपल्या प्रत्येकाला शपथ आहे, छत्रपती शिवरायांची शपथ आहे. आपल्याला जे जे बाजूला बसलेले आहेत, रस्त्यावरती आणि हवेला थांबलेले, आपण जर खरोखरच महाराजांना मानत असू आणि मराठा म्हणून इथे आलेला असू तर तातडीने आपण येऊन मैदानावर बसावं. आणि अधिकचा वेळ न घेता शाहिरांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सुभाष रोडने माननीय मनोज जरांगे पाटील यांची रॅली साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ आता दाखल होत आहे. आणि थोड्या वेळात 15 ते पुढच्या 10 मिनिटांमध्ये शिवतीर्थावर आपल्या सर्वांचे नेते माननीय जरांगे पाटील उपस्थित होत आहेत. त्यामुळे आपण जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी सज्ज आहोत. हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार आहे. आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे. उद्याची शेवटची तारीख आहे सरकारला दिलेली, म्हणून आजचं मार्गदर्शन आपल्याला महत्वाचं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. शाहिरांना विनंती आहे, एक जोरदार पोवाडा होऊन जाऊ द्या. शाहीर जोरदार टाळ्या वाजूया. मॉनिटर वाढवा 2 केजी. फक्त शाहिरांची माफी मागून एक सूचना देतो. गोरे साहेबांना इकडे येण्यासाठी विनंती आहे. हे बघा, सगळ्यांनी एकदा हात वर करा आणि लक्षपूर्वक ऐका. आपल्या खिशात असलेली रक्कम, आपण गरजवंत मराठी आहोत, आपल्याकडे पैसे कमी आहेत, पण जे खर्ची आर्चीला आणलेले ते सुरक्षित ठेवा. मोबाईल सुरक्षित ठेवा. आजच्या सभेत इतिहास झाला पाहिजे. एकही पाकिट आणि एकही मोबाईल गेला नाही पाहिजे याचा संकल्प करा. छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊ की. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. धन्यवाद. मराठा एकजुटीचा. अरे रे 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 रे, आवाज काय? किती लोकांचे कुणबी पुरावे सापडलेत? हात वर करा ज्यांची नोंद सापडली ते. सापडलेले सगळीच घरी थांबले काय? ज्यांचे कुणबी नोंद असलेले प्रमाणपत्र सापडले, पुरावे, त्यांनी हात वर करा. आणि ज्यांचे सापडले नाहीत त्यांनी हात वर करा. सगळे गरजवंत आहेत. मग आवाज कुठून पाहिजे? बेमीच्या देठापासून. त्याच्यामुळे जे घरात बसले त्यांनी लवकर निघा सभास्थळाकडे, घरी बसू नका. छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊ की. मराठा एकजुटीचा. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. दोनदा म्हणायचंय, एकदा आवाज पोहोचत नाही सरकारपर्यंत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र.
धन्यवाद. शाहीर यांना विनंती आहे गोवाडा साहेब. हॅलो, एक सूचना आहे. ड्रोन कॅमेरा हॅलो ड्रोन कॅमेरेवाले त्यांना सूचना आहे. या ठिकाणी जरांगे पाटील यांच्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार आहे. त्यावेळी ड्रोन कॅमेरावाल्यांनी कुणी ड्रोन उडवायचा नाहीये. ड्रोन कॅमेरावाल्यांना सूचना आहे. ड्रोन कुणीही ज्यावेळेस हेलिकॉप्टर या ठिकाणी येईल त्यावेळेस कुणी ड्रोन कॅमेरा उडवायचा नाहीये. आणि समोर जे उभा आहेत त्या समाज बांधवाला हात जोडून विनंती, आपण खाली बसा. एक घोषणा देतो आणि नंतर आपलं छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ. गिरीशी खरी किरीटा तरी लहरी भगवा ध्वज आहा लहरी भगवा ध्वज. सगळीकडे जिकडे बघावं तिकडं हे वातावरण भगवं झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हातामध्ये बसून घ्या. सगळ्यांना विनंती आहे आपण जागेवरती बसून घ्यावं. काहीच विशेष घडलेलं नाहीये. सगळ्यांनी बसून घ्या. या ठिकाणी आपण एकत्र आलेले आहोत तर आपल्या शिस्तीचं प्रदर्शन आपल्याला करायचं आहे. आपल्यामुळं इतरांना त्रास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेऊया. 0 मिनिटामध्ये जे मराठा आहेत ते सगळे बसून घ्या. ज्यांच्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अंश आहे त्यांनी लगेच बसून घ्यायचं आहे आणि सहकार्य करायचं आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. एक मराठा गिरीशी खरी किरीटा तरी लहरी भगवा ध्वज हा लहरी भगवा ध्वज. अनुगवला तारा तिमीर हरा कर्जा शिवाजी राजे. हरि भगवा ध्वज हरि भगवा ध्वज. हरि भगवा ध्वज हरि भगवा ध्वज
युगांचा गर्द अंधार यवन साखरी करी सरदार यवन साखरी करी सरदार यवन साखरी करी सरदार युगायुगांचा गर्द अंधार यवन साखरी करी सरदार यवन साखरी करी सरदार यवन साखरी करी सरदार मरता हो मुनी पुरता मरता हो मुनी पुरता छातीला छटूंचा भुजा अहो छातीला छटूंचा भुजा अनुगवला तारा तिमी हरा करता सुभाजी अनुगवला तारा तिमी हरा करता सुभाजी अनुगवला तारा तिमी हरा करता सुभाजी सबके हाथी नंगी तलवार सबके हाथी नंगी तलवार हो राजा कृष्णवर स्वार हो राजा कृष्णवर स्वार हो राजा कृष्णवर सबके हाथी नंगी तलवार हो राजा कृष्णवर स्वार हो राजा कृष्णवर स्वार हो राजा कृष्णवर स्वार हर हर करी करी कपारी हर करी करी कपारी हळले राजाच्या भौजा हळले राजाच्या भौजा अनुगवला तारा तिमी गौला तारा तिमी राहा करता शिवाजी गौला तारा तिमी राहा करता शिवाजी भवानी आईचा कृपावर भवानी आईचा कृपावर हृदय खानाचा करुणी वध हृदय खानाचा करुणी वध हृदय खानाचा करुणी वध भवानी आईचा कृपावर हृदय खानाचा करुणी वध हृदय खानाचा करुणी वध हृदय खानाचा करुणी वध नियमनानी करीतो दैना नियमनानी करीतो दैना आंब्याच्या रक्षीला लाजा हो आंब्याच्या रक्षीला लाजा अनुगवला तारा तिमी राहा राजा शिवाजी राजा अनुगवला तारा तिमी राहा राजा शिवाजी राजा अनुगवला तारा तिमी राहा राजा शिवाजी राजा समर धुरंधर दिव्य प्रताप समर धुरंधर दिव्य प्रताप नीतीला घाबरले अनिती पाप नीतीला घाबरले अनिती पाप नीतीला घाबरले अनिती पाप समर धुरंधर दिव्य प्रताप नीतीला घाबरले अनिती पाप नीतीला घाबरले अनिती पाप नीतीला घाबरले अनिती पाप सर्वासुदेही समतेचा न्याय सर्वासुदेही समतेचा न्याय आंब्याच्या रक्षीला लाजा हो आंब्याच्या रक्षीला लाजा अनुगवला तारा तिमी राहा शिवाजी गौला तारा तिमी राहा करता शिवाजी गौला तारा तिमी राहा करता शिवाजी किसी खरी गिरिता परी गिरिशी खरी हो गिरिता परी गिरिशी खरी हो गिरिता परी हरी भगवान हरी भगवान आता जे उभे आहेत त्या सगळ्यांनी बसून घ्यायचं सगळ्यांनी 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 0 मिनिटामध्ये बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या
जे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत त्या सगळ्यांनी बसून घ्या आणि सगळ्यांनी बसूनच हात वर करा. सगळ्यांचे हात वर असले पाहिजेत. हा बघा आमच्या ताई कशा शिस्तीत हात वर करतात. वा 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 वा. इकडे झाडाखाली बसलेले त्यांना आवाज येत नाही का? सगळ्यांचे हात वर, सगळ्यांचे. तिकडे पलीकडे झाडाखाली बसलेले सगळे 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 खिचडी खाणारे 2 मिनिट हात वर करा. घेऊ लावू 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 उगवला तारा निमिरा गरला शिवाजी राजा उगवला तारा निमिरा गरला शिवाजी राजा उगवला तारा निमिरा गरला शिवाजी राजा सगळ्यांचा आवाज येऊ द्या. माईक मध्ये नको. या सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. ते पाठीमागे रोडला थांबलेत ना त्यांनी थोडं पुढे यायचं आणि सगळ्यांनी जयघोष करायचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जोरदार टाळ्यांनी शाहिरांचं स्वागत. बीडची निर्णायक इशारा सभा. या सभेवरून एकच लक्षात येत आहे, नाद करा पण मनोज जरांगे पाटलांचा नाही. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय. जरांगे पाटील थोड्याच वेळात येत आहेत. यानंतर पुढचा पोवाडा होणार आहे. दरम्यानच्या काळात 2 महत्वाच्या सूचना आहेत. महिला भगिनी आणि लहान मुलांसाठी पाण्याची व्यवस्था करायची आहे. पाणी बॉटल्स महिलांच्या त्या भागात द्यायच्या आहेत. पुन्हा एकदा बाजूला जे बसलेले पुरुष मंडळी आहेत त्यांना हात जोडून कळकळीची नम्र विनंती करण्यात येत आहे की आपण सभास्थळावर येऊन बसावं. हे बघा, ऐका, आवाजाकडे लक्ष द्या. हा, एकदा घोषणा द्यायची, 1 मराठा लाख मराठा. त्यानंतर 2 सूचना. 1 मराठा. बांधवांनो, आपण 1 मराठा लाख मराठा म्हणतो, पण बाजूला जे बसलेले लोक आहेत हे बघा, जिथपर्यंत आवाज पोहोचत आहे तिथपर्यंत झाडाखाली बसलेले लोक. आपण सावलीला बसायला नाही आलेलो, आरक्षणाची लढाई लढायला आलेलो आहोत आणि लढाई ही मैदानात लढायची असते. अशी आजूबाजूला कोपऱ्यात बसून नाही, मैदानात बसलेल्या, उन्हातानात बसलेल्या मराठ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. उन्हात बसलेल्या मराठ्यांचा इतिहास लिहिला जाईल. जे सावलीत बसलेले, झाडाखाली बसलेले, कोपऱ्यात बसलेले आहेत, त्यांचा इतिहास लिहिला जाणार नाही. आपल्याला नम्र विनंती आहे, मराठ्यांचा इतिहास लिहिला जातोय पुन्हा नव्याने. सर्व मराठ्यांना विनंती आहे, आपण तातडीने पुढे यायचे. हातातले भगवे ध्वज जरा उंच धरा, हात उंच करा आणि एकदा घोषणा करायची आपल्याला.